सावकाश सावकाश. जाऊय बापू, फार लागलं नाही ना? अरे असा कसा पाडलास पण तू? पायरी चुकली वाटतं पाय टाकताना. नाही पण काय काळजी करू नका. आमच्या सूर्याच्या हाताला गुण आहे, लय चांगली मालिश करतो. 2 मिनिटात तुमची मान सरळ करून टाकेल बघा. हे सूर्या, हे तुळजा वाटीवर तेल आण जा. अजून किती तेल लावायचं? मी करतो. हा नाही नाही नाही, काय नाही होत. एका मिनिटात नीट करतो मान. नको करूस. मान नीट झाली की परत वाकड्या नजरेने बघेल. त्यापेक्षा मान वाकडी असलेलीच बरी आहे. अगं नाही, नको. असं कुणाला एवढं त्रास देणं बरं नाही वाटत. बर, थोडी हलकी ठेवा मान. हा, अजून जरा. हा हा, थांबा. सत्यजितराव, सत्यजितराव, सत्यजित, ए सत्यजित, जाऊय बापू. सत्या, भाऊजी, काहीतरी चुकलं वाटतं. अगं अगं ऐक तरी, तू जेवलीस का? मला काही जेवण्याशिवाय दुसरी कामं नाहीत का? जेवलीये मी. अरे मग तू एवढे ओरडा लागलेस कशाला? चिडू नको तर काय करू? तुला किती वेळा सांगितलं का आपण शहरात जाऊया, तिथं राहूया. तू तिथं तुझी जिम पण टाक. तू काय प्रयत्नच करणं झालायस. अगं असं नाही ग. हे बघ, करतोयस की मी. आता पण बघ, व्यायामच करायला लागलो. तू तेच करत बस आयुष्यभर. बाय. अगं हॅलो, अगं हॅलो जानू, ऐक की. हॅलो, ठेवलं वाटतं ही पण ना. काय रे, एक टायर बी उचलणं झाले होय तुला? थांब, मागे हे घे. हे घ्या. सूर्यदादांनी तुम्हाला द्यायला सांगितले. सूर्या पण ना, राहिले असते पैसे तर काय बिघडलं असतं होय? पैसे काय कुठं पळून जातो होय? आता तुम्हाला नको आहे तर मग मला द्या की. तुझ्या बुडाव 2 लाता देतो. धनु, राहू दे पैसे. नाही नाही, दादा मला ओरडल. तसं बी त्याला कोणाची उधारी ठेवायला आवडत नाही. घ्या. होय, चला येते. सावकाश जाग. हो. नाना, नानी लाडू बनवतायत का? होय होय, अगदी वासावरून ओळखलंस. उषा, धनून लाडू दे. हो हो. चार लाडू आहे ते. माझ्या एकटीचे 4 म्हणजे चौघींचे 16 असले पाहिजे ना? धनु दीदी बरोबर आहे की? टोटल 4 4 4 4 16 हो ना? ह्यावरी उषा,
दररोज 16 लाडू दे. भाई हॅलो 100 वर्ष आयुष्य बघ तुला. बोल. थँक्यू सूर्या. हा आता थँक्यू कुठून आलं मध्येच? तू जे आज माझ्यासाठी केलं त्यासाठी. तू माझ्या सोबत आहेस म्हणून जरा बरं वाटतंय. कोणीतरी सोबत आहे ही जाणीवच माणसाला किती बळ देऊन जाते ना, तुला नाही कळणार. अगं, त्यात काय एवढं? एक तर तू माझ्या आत्याची मुलगी आहेस आणि त्यात लहानपणापासूनची मैत्रीण बी आहेस आणि त्यात तुला तू जे मागशील ते मी दिन असं वचन बी दिलंय तुला. तुझ्यासाठी तर हे सगळं करावंच लागणार ना. पण असं कोणीही कोणासाठी नाही रे करत. एखाद्यासाठी निस्वार्थीपणे हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं आणि जे तुझ्याकडे. त्यानं तुला परत त्रास दिला ना मला सांग. हा हो सांगणारच. आज तू वाचवलंस पण उद्या सत्यजितच्या घरी जायचंय. तिथे वाचवायला तू नसशील. तिथे जाऊन काय होणार आहे कसं होणार आहे ह्याचा विचार करूनच मला कसं तरी होत आहे. हे असं कसं नसणार? आता जिथं तू तिथं मी. नक्की? एकदम नक्की. बाय. हा